नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांना रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती, त्यांनी दिलेली भाषणे ऐकायला मिळतात. तर आजसुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं एक भाषण ऐकणार आहोत. तर आपल्या आजच्या भाषणाचं नाव आहे तोंडाने राष्ट्रवादाचा उदो उदो, कृतीने जात्यंधता. अस्पृश्यांच्या हक्कावर दरोडा घालून राजकीयदृष्ट्या त्यांना पुरेपूर नागविल्यानंतर शक्य तिथे वाटेल त्या मार्गावर अवलंब करून अस्पृश्यांना खच्ची करण्याचे सत्र काँग्रेसने सुरू केल्याचे पुरावे फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येऊ लागले आहेत. मुंबईत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांची फार कुचंबणा होऊ लागल्यामुळे अस्पृश्यांना खास सवलती मिळाव्या म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापून त्यामार्फत सिद्धार्थ कॉलेज काढण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले. या कॉलेजसाठी मध्यवर्ती सरकारकडून ग्रँट मिळवून मुंबई विश्वविद्यालयाची मान्यता प्राप्त करून घेतली. सदर कॉलेज आता जूनमध्ये सुरू होणार आहेत. अस्पृश्यासाठी खास सवलती देणारे कॉलेज प्रस्थापित होऊन ते सुरूही होत आहे. हे पाहून सुवर्ण हिंदूंच्या पोटात गोळा उठलेला आहे. या द्वेषरूपी गोळ्याची हिंदू धर्मरूपी पोटातील ढवळाढवळ तारीख 26 जानेवारी 1946 रोजी मध्यवर्ती विधिमंडळात ऐकू आली. 1932 साली पुणे कराराचे लोढणे अस्पृश्यांच्या गळ्यात अडकवण्यापूर्वी ज्यावेळी गांधी शेवटच्या उचक्या देत होते त्यावेळेस बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी स्पेशल शाब्दिक लोटांगण घातले होते आणि ज्या लोकांच्या शब्दाला मान देऊन डॉक्टर बाबासाहेबांनी गांधींना जीवनदान दिले त्यात पंडित मदन मोहन मालवीय यांचा बराच वर नंबर लागेल. याच मालवीयांचे चिरंजीव पंडित गोविंद मालवीय यांनी सिद्धार्थ कॉलेज संबंधी कुस्तीत बुद्धीने प्रश्न विचारला आणि सांगितले की या कॉलेजची कोणतीही आवश्यकता नाही. अस्पृश्यांच्या शैक्षणिक गरजा हिंदू समाज पुरवित आहेत. पंडित गोविंद मालवीय यांना प्रश्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळात जे उत्तर दिले आहे ते आम्ही येथे देत आहोत. संपादक जनता, अध्यक्ष महाराज, फायनान्स बिलावरती चालू असलेल्या चर्चेत भाग घेण्याची मला संधी दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या माझ्या खात्याबद्दल नाहीत. आत्तापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यात माझ्या खात्याबद्दल विशेष अशी कोणतीच टीका केली नाही आहे. याबद्दल मला समाधान वाटते. तरीही मी बोलण्यासाठी उभा राहिलो आहे. त्याचे कारण काल फायनान्स बिलावर बोलताना माझे मित्र पंडित गोविंद मालवीय यांनी अस्पृश्यांकरता उघडण्यात येणाऱ्या कॉलेजच्या योजनेसंबंधी सांगितले आहे. कॉलेजच्या योजनेचे प्रशिक्षण शिक्षण खात्याने करून फायनान्स डिपार्टमेंटने त्याला मान्यता दिली असल्यामुळे तत्संबंधीचा खुलासा या खात्यांना करून देणे बरे झाले असते. मी त्या योजनेला केवळ चालना दिली होते. असे असतानाही माझे मित्र गोविंद मालवीय यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याचे काम उपनिरीक्षक खात्याकडे न सोपवता मी माझ्याकडे घेतले आहे. त्याचे कारण एकच की या कॉलेजच्या योजनेवर टीका करताना तिला राजकीय स्वरूप देण्याचा माझ्या मित्रांनी प्रयत्न केला आहे. या योजनेसंबंधी बोलताना माझे मित्र सुरुवातीस म्हणाले की या योजनेबद्दल मला आश्चर्य वाटते आणि मी ज्या वेळेस त्याचे संबंध भाषण वाचले त्यावेळेस मला आढळून आले की माझ्या या मित्राला आश्चर्य वाटण्याचे कारण त्यांचा असा समज झालेला दिसतो की शैक्षणिक क्षेत्रात पक्षाधतेचे भूत घडवण्यात आले आहे. या बाबतीत माझ्या मित्राला एका सुविख्यात म्हणण्याची आठवण करून द्यावीशी वाटते. काचेच्या घरात राहणाऱ्या माणसांनी इतरांच्या घरावर दगडफेक करू नये. पंडितजींना या म्हणीचा मतितार्थ उमजेल की नाही हे मला माहीत नाही, परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की पंडितजी राष्ट्रवादाच्या बाता तशा झोकू शकतात जो सध्या हिंदूंच्या हातून तर पाणी पिणार नाही, परंतु त्यांच्याशी क्षेत्रगट न जुळणाऱ्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हाताचेही पाणी पिण्यास जडणार नाही. असा पंडितजी सारखा माणूस राष्ट्रवादाची चपट पंजरी या सभागृहातील सदस्यांना आणि मला ऐकवतो हे पाहून मला मोठे नवलच वाटते.
धर्माधतेने बरटलेल्या पावित्र्याच्या दुसऱ्या कोणालाही विटाळ होऊ नये म्हणून खबरदारी वाहणाऱ्या राष्ट्रवादी जातीय वाद वगैरे वादाच्या नावाने कोलकत उठून दुसऱ्याच्या जातीवाचकतेचा, पक्षाधतेपणाचा, पक्षपातीपणाचा आरोप करण्यापूर्वी बराचसा विचार करायला हवा. बनारस येथील बनारस हिंदू विश्वविद्यालयाशी बऱ्याच प्रमाणात पंडितजींचा संबंध होता. अगर आहे ही गोष्ट पंडितजींनी विसरू नये. पंडितजींना मी असे विचारतो की बनारस हिंदू विश्वविद्यालय ही जातीवाचक संस्था नव्हे काय? उलट मी तर असे म्हणतो की बनारस हिंदू विश्वविद्यालय हे सर्व हिंदू धर्मियांसाठी नसून केवळ हिंदू धर्मातल्या एका विशिष्ट जातीच्या देखरेखीखालील खास त्यांच्यासाठी चालवण्यात आलेली संस्था आहे. या विश्वविद्यालयाचे अध्यापक वर्गात ब्राह्मणेतर जवळजवळ नाहीतच. ही गोष्ट माझे मित्र नाकारू शकतील काय? हिंदू धर्मशास्त्राचे अध्यापकत्व कोणी मग त्यांची या शास्त्रातील शैक्षणिक लायकी कितीही उच्च दर्जाची असली तरी ब्राह्मणोत्तराला देण्यात येऊ नये अशा प्रकारचा अभंग ठराव 1916 साली या विश्वविद्यालयाने केलेला नाही काय? लांब कशाला, अगदी अलीकडे एका कायस्थ मुलीला ब्रह्मज्ञानाच्या अभ्यासासाठी या विश्वविद्यालयाने परवानगी नाकारल्यामुळे उपोषण करावे लागले. ही गोष्ट तरी माझे मित्र विसरले नसतील. ही सर्व उदाहरणे काय दर्शवतात? जात्यधता, धर्मांधता, पक्षपातीपणा नव्हे का? याला पंडितजीजवळ काय उत्तर आहे? अस्पृश्यांकरता स्वतंत्र कॉलेज स्थापनेबाबतीतली कालच्या चर्चेचा अहवाल वाचित असता माझे मित्र श्री अय्यंगार यांचे काही उद्गार मला आढळले. श्री अय्यंगार यांच्या खुद शहरी काय घटना घडत आहेत त्या त्यांनी मुद्दाम दृष्टीआड केल्या आहेत असे दिसते. त्यांना मी असे सुचवू इच्छितो की मद्रास येथील या महिन्याच्या 12 तारखेस हिंदू वर्तमानपत्र वाचावे. त्यात त्यांना आढळेल की सालेम येथे त्यांच्या जातभाईंनी एक मोठी सभा भरवून खास ब्राह्मणांची अशी एक मोठी संस्था स्थापावी आणि या संस्थेमार्फत ब्राह्मणांचे हितरक्षक, ब्राह्मणांचे कॉलेज व ब्राह्मणांसाठी उद्योगधंदे वगैरे गोष्टी करण्याचे ठरवले आहे. आणि या ब्राह्मणांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण तर सर C.P. रामस्वामी अय्यर सारखी विभूती. या देशातील प्रत्येक मनुष्य तोंडाने राष्ट्रवादाचा उदो करीत असतो परंतु कृतीने जात्यधता, पक्षांधता यांच्याच आहारी गेलेला आढळतो. ज्या समाजाला आपल्या तीव्रतर हाल अपेष्टांची पहिल्यावहिल्यानेच जाणीव झालेली आहे तो अस्पृश्य समाज या हाल अपेष्टेतून आपली सुटका करून घेण्यासाठी उच्च शिक्षण संपादनार्थ शैक्षणिक संस्था स्थापू लागल्याबरोबर जनतेच्या कल्याणाचे कंकण बांधून आम्ही येथे आलो आहोत असे सांगत हिंडणारे सभासद पक्षांधता, जात्यधता असे किंचाळत उठतात. सर्व सभासदांच्या पुढे मी एक महत्त्वाचा खुलासा करू इच्छितो. तो हा की हे सर्व कॉलेज सर्वस्वी अस्पृश्यांचे आहे असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. इतर सर्व कॉलेजप्रमाणे या कॉलेजात कोणालाही यायची पूर्ण मुभा आहे. इतकेच नव्हे तर या कॉलेजसाठी अध्यापक वर्गाची जी निवड करावयाची आहे तीच सर्व जातीयांचा समावेश आहे. त्यात हिंदू, ब्राह्मण आहेत, ब्राह्मणोत्तर आहेत, पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुसलमानही आहेत. सभासदांच्या नजरेला ही गोष्ट आणताना मला अत्यंत आनंद वाटतो. ज्या वेळेस या कॉलेजला मान्यता मिळण्यासंबंधी मुंबई विश्वविद्यालयापुढे अर्ज सादर करण्यात आला त्यावेळेस यत्किंचितही शंका कुशंका न काढता विश्वविद्यालयाने ताबडतोब मान्यता दिली. इतकेच काय पण अशा प्रकारची योजना मुंबई विश्वविद्यालयापुढे कधीही आली नव्हती असाही निर्वाळा देण्यात आला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट ही की कॉलेजची रचना, अध्यापक वर्ग आणि इतर व्यवस्था विश्वविद्यालयाला इतकी आवडली आहे की मुंबईच्या विश्वविद्यालयाच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही कॉलेजला पहिल्याच वर्षी सर्व वर्ग चालवण्याची जी परवानगी मिळाली नव्हती ती परवानगी या कॉलेजला अगदी सुरुवातीलाच देण्यात आली आहे. सांगण्याचे तात्पर्य हे की कॉलेजला निव्वळ अस्पृश्यांचे कॉलेज असे म्हणणे कोणत्याही अर्थी योग्य होणार नाही. या कॉलेजमध्ये
प्रवेश, शिष्यवृत्त्या व हॉस्टेलमध्ये जागा या बाबतीत अस्पृश्यांना विशेष खास सवलती देण्यात येतील. एवढेच, या कॉलेजच्या संस्थापनेची आवश्यकता का भासली हे आता मी सांगू इच्छितो. मुंबई प्रांतात विद्यार्थ्यांची संख्या इतकी बेसुमार वाढलेली आहे की तिची नीटची कल्पनाही सभासदांना नसेल. पलीकडे बसलेले माझे मित्र गाडगे यांना माहिती आहे की गेल्याच साली फक्त एकाच वर्षात 19 नवीन कॉलेज उघडण्याची मुंबई विश्वविद्यालयाला परवानगी द्यावी लागली आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांसाठी किती अवजड काम होऊन बसले आहे आणि या अडचणीची जास्तीत जास्त झळ अस्पृश्य विद्यालयांना बसली आहे. कारण मॅट्रिक पास झाल्यानंतर अस्पृश्य विद्यार्थ्यांना कुठल्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेनासा झाला आहे. म्हणून अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण हिंदुस्थान सरकारच्या नजरेला मला आणावी लागली आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करणारी संस्था स्थापनेविषयी सांगितले. म्हणून ज्या कॉलेज संबंधी आपण बोलतो आहोत त्या कॉलेज सिद्धार्थ कॉलेजच्या कल्पनेने योजनेसंबंधी जे आक्षेप पुढे करण्यात आले आहेत त्यात काहीच अर्थ नाही. तर या पुढील भाषणाचा पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये बघणार आहोत. तर या भाग 2 नक्की ऐका आणि भाग 1 आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि रोज नवीन अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.